अजून काय बोलू आता? मला फक्त एवढंच वाटतं की तुम्ही आणि बाबा, तुम्ही दोघं चांगले राहा. रमा, मला भूक लागलीये. काहीतरी खायला बनव ना. आधी जेवण, मग उरलेलं काम करेन. हा भीम, रमा, दोघांमधलं कोणी आलं तर विचारू. भीम, काय विचार केलायस तू? जाऊ द्या ना बाबा, बोलून काही अर्थ नाहीये. अर्थ? बोलून काय अर्थ नाहीये? म्हणजे तुझा बाप आता वाईट झालाय. तुझ्या बापाचा विचार वाईट झालाय आता. मी असं कधी बोललो? मी केवळ एवढंच बोलतोय की तुम्ही जे मला बडोद्याला जाण्यापासून थांबवताय ते योग्य नाहीये. कुणी दुसऱ्याने हे केलं असतं तर मी समजलं असतं, पण तुम्ही तर स्वतः नोकरीसाठी वेगवेगळ्या जागेवर फिरलात. जोपर्यंत तुम्ही नोकरी केलीत तोपर्यंत पूर्ण वचनबद्ध काम केलंय ना. एके दिवशी तर मला आठवतंय, आईची तब्येत खराब होती आणि तुम्हाला कामासाठी कुठल्या दुसऱ्या गावी जायचं होतं. तुम्ही नव्हता थांबला, तुम्ही गेला होता. परत आल्यावर मी तुम्हाला विचारल्यावर तुम्ही म्हणालात की कर्तव्य नावाची पण काहीतरी गोष्ट असते. तर आज मी सुद्धा माझं कर्तव्य करतोय ना, मग का थांबवताय तुम्ही मला? ऐकलत ना तुम्ही? ऐकून गेलाय तुमचा पोरगा तुम्हाला. अव भीम हाय तो, कवा कोणाचंच कुठलं बी बोलणं ऐकत नाही तो. तुमचं बी नाही ऐकणार. त्यामुळं परत तीच गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला. चला हितनं. कदाचित तुमच्या हितनं जाण्यानं भीम थांबला तर थांबला, आणि जर नाही थांबला तर एक गोष्ट समजून जा. तुम्ही समजून जा की तुमची इज्जत आणि तुमच्या बोलण्याचा मान तुमच्या पोराच्या नजरेत जरा बी नाही हाय. मालक, एक गोष्ट सांगू? आम्हास फक्त हेच वाटतंय, रामजी बस फक्त असंच गप्प बसून राहील आणि भीमराव काम करण्यासाठी महाराजांकडे बडोद्याला निघून जाईल. आणि एकदा का त्यो काम करायला महाराजांकडे गेला तर त्याची ओळख महाराजांपर्यंत होईल. आणि मालक, तुमच्यावर आम्ही एवढा विश्वास ठेवला की तुम्ही भीमचं काहीतरी कराल, पण तुम्ही काय बी नाही करू शकला. आणि एकदा का भीम बडोद्याला निघून गेला तर आमच्या समध्यांचंच काय, ते तुम्हासने बी नाही विचारणार. अन मालक, आणि तू तुम्हा समजेस नाही विचारणार तर आमची स्थिती काय असेल? जास्त बोलताय तुम्ही लोक. काय बोललास रे? मला नाही विचारणार? मेघनाथला नाही विचारणार तो? जेवढी कुवत झाली आहे त्याची. तो मला विचारेल की नाही विचारेल हे तर नंतर बघूया. परंतु तुम्हा दोघांचे काय हाल होणार आहेत हे आत्ताच दाखवतो मी तुम्हाला.
अरे बघताय काय, मारा यांना. साहेब कुवत विसरले ते स्वतःची. मारू नका, आम्ही फक्त सांगत होतो. अच्छा, आम्हाला सांगणार? थांबा, आम्हीच सांगतो तुम्हाला. अजून मारा यांना. कुवत विसरले ते. आणि लक्षपूर्वक ऐका, दररोज असेच मार खाल तुम्ही लोक. कारण की तुमचा जो नेता आहे ना, तो भीमराव चाललाय ना बडोद्याला नोकरी करायला. आता बघतोच माझ्यापासून कोण वाचवतो तुम्हाला. अजून मार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, सांगा त्या भीमरावला की तो बडोद्याला गेल्यानंतर त्याच्या जातीच्या प्रत्येक माणसाकडून व्यक्तिगत बदला घेणार आहे मी. आम्हाला नाही विचारणार तो. भीमपोरा, जेव्हा व्यक्तीचं ध्येय बदलतं ना, तेव्हा व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बी बदलली पाहिजे. निर्णय घेण्याची पद्धत बी बदलली पाहिजे. जवळ मी सैन्यात काम करत होतो, नोकरी करत होतो, तवर मी स्वतःला त्या व्यवस्थेचा नोकर समजून काम करत होतो. त्यांनी मला जे बी हुकूम दिलेत, त्या हुकुमासनी मी माझं कर्तव्य समजून पाळलं. कारण म्या त्यांचा नोकर होतो. पर तुला कवाच नोकर व्हायचं नाहीये. असं काय बघतोस माझ्याकडे? नको बघूस असं. स्वतःच्या मनाला विचार. तुला व्यवस्था बदलायची होती ना, हं? आणि व्यवस्था बदलणारे फक्त कर्तव्य नाही पाळू शकत. कारण कर्तव्याचं पालन केल्यानं तू एक चांगला अनुयायी बनू शकतोयस, परंतु नेता नाही बनू शकत, नायक नाही बनू शकत. कारण नायक पुढचा मार्ग इशारा ठरवून ठेवतो आणि बाकीची लोक त्या मार्गावर चालून आपलं कर्तव्य पाळतात. जर का तू कर्तव्य पाळायला बडोद्याला जाऊ इच्छितोस तर विचार कर, एकदा अजून विचार कर. भीमराव, भीम, वाचव आम्हाला भीम. भीम, तू बडोद्याला जाऊ नकस, नाही तर आमचं जगणं वाईट करतील ती लोक. हितेश, हे काय नवीन नाटक सुरू केलं आहे तू? नाटक नाही करत. मेघनाथ आणि त्याच्या दोन्ही पोरांनी सांगितलं की जाऊ दे भीमाला काम करायला महाराजांकडे, त्यानंतर समजाचे धडा शिकवणार, जगणं हराम करून सोडणार. लय ढाल बोलून फिरतो ना तू, बघतोस की त्याच्या बिगर कसे जगता, कसं वाचता ती. असं कसं बोलू शकतात ते लोक? मी जाऊन बोलतो त्यांच्याशी. भीम, मेघनाथ संघ बोलून या अडचणीचा मार्ग नाही निघणार. आजवर तू या लोकांची साथ दिलेली आहेस, तर आज मी तुला द्यायला पाहिजे. बाबा, तुमच्या तोंडून अशी स्वार्थी भाषा शोभत नाहीये. स्वार्थ? मी अकावा स्वार्थी बनून बोललो? हेच तुम्ही पाहिलं की हीच एक संधी आहे ज्यामुळे तुम्ही मला थांबवू शकता. तर तुम्ही या लोकांसोबत जाऊन उभे राहिलात. चला असं ठरवा की मी नाही जाणार बडोद्याला, परंतु जेव्हा शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाईन तेव्हा या लोकांपासून लांब नाही जावं लागणार. जावं तर तेव्हाही लागेलच ना.
आणि हितेश काका, जनार्दन काका, तुम्ही देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःची ताकद स्वतः बनवली पाहिजे. हा भीमराव नेहमी तुमच्या जवळ उभा नाही राहू शकत. अरे नाही राहू शकत तर मोठं मोठं बोललास का? काय विश्वास दिलास? विश्वास? माझी आई भीमाबाई आयुष्यभर राहिली माझ्यासोबत. एका आईच्या प्रेमापेक्षा कमी विश्वास दिलाय मी तुम्हाला? माझी आई नेहमी बोलायची, कधीच मला सोडून नाही जाणार. परंतु गेली ना, तर आयुष्याचं सत्य हेच आहे की कोणीच कोणासोबत कायमस्वरूपी नाही राहू शकत. हे काय? परत तुमचा पोरगा ऐकून गेला ना तुम्हाला? अजून बी बोलत आहे मी. चला हितनं. आई, कवा तरी चांगलं बोलत जा ना, ज्यानं आपल्या समद्यांचं चांगलं होईल आणि त्यात तुमचा स्वार्थ नसावा. नमस्कार. नमस्कार. सर्व काम झालं? होय. इकडे द्या. खूप छान. भीमराव, हे सांग की बडोद्याला कधी जाऊ शकतोस? जेव्हा तुम्ही सांगाल तेव्हा. तर मग ठीक आहे, उद्या सकाळी बडोद्याला जाण्याची तयारी कर. आम्ही उद्या सकाळी सकाळी येऊ तुला न्यायला, तर तयारीत राहा. हो, मी उद्या सकाळी तयार राहीन. तू जाऊ शकतोस. रमा? रमा? रडतीयस का? नाही, म्या कुठे रडती आहे? आनंदी आहे म्या. खोटं नको बोलूस. डोळ्यात अश्रू आहेत तुझ्या. रडतीयस तू. का रडतीयस? जगाच्या गोष्टी लगेच समजतात तुम्हाला, पण हे नाही समजत तुम्हाला का तुमची बायको का रडत आहे. तुम्हीच बोलत असताना का मोठा त्योच असतो जो दुसऱ्यांच्या कपाळावरच्या आटाच्या मागचं दुःख बघून समजेल. तुम्हासनी तर तुमची बायको का रडत आहे हे बघून मी नाही समजत आहे. तुम्ही का जगासाठी एवढे समजदार आहेसा
आणि माझ्यासाठी येडे बनून जाता तुम्ही. उत्तर तरी ऐकून जा माझी रमा. माझी रमा? एक पुरुष आपल्या आईनंतर केवळ आपल्या बायको समोर मूर्ख बुद्धू बाळ बनून राहू शकतो. तेव्हाच तर त्याला ते प्रेम मिळतं की ह्या जगाचा कट, अडचणी, त्रासापासून लांब घेऊन जातं काही क्षणांसाठी आणि जाणीव पण करून देतो की सुख काय आहे, प्रेम, आनंद काय असतं. माझा हा हक्क माझ्यापासून हिरावू नकोस रमा. समजदार तर प्रत्येक वेळी बनावं लागतं. ह्या जगात राहण्यासाठी, ह्या जगातल्या लोकांसोबत लढण्यासाठी समजदारच बनावं लागतं. परंतु कधी कधी तुझ्या समोर वेडसर बनून देखील राहू देत जा मला, तुझ्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी आणि तुझं प्रेम मिळवण्यासाठी. उद्या सकाळी मी बडोद्याला जाणार आहे आणि बडोदा तर इथून खूप लांब आहे. आता तरी तू माझ्याजवळ येऊ शकतेस ना? माझ्या जवळ ये रमा, माझ्या जवळ ये. अंतर भीगी आत्मा हरि भई बन रहा. तुझा हात पुढे कर. काय झालं? हात पुढं करायला कशाला बोलला? हे काय आहे? जे मी दिलंय ते सांभाळून ठेव. काय दिले तुम्ही? काहीच तर नाहीये यात. आहे जबाबदारी. आपल्या जातीच्या सुरक्षेची जबाबदारी. रमा, मी हे कधीच म्हणणार नाही की जीव संकटात टाकून माझी जबाबदारी सांभाळ. परंतु तुझ्याकडून ही आशा नक्कीच करेन की आपल्या जातीसाठी आणि आपल्या जातीच्या लोकांसाठी जेवढं पण करू शकतेस तेवढं कर. कारण भीमरावच्या नसल्याने तू विश्वास आहेस सर्वांचा, तू ताकद आहेस. आता तुम्ही जाताय तर मी वचन देते की तुम्ही दिलेली ही जबाबदारी मी नक्कीच सांभाळेन. कोणत्याही किमतीत सांभाळेन. नाही रमा, स्वतःचा जीव धोक्यात टाकून काहीच करायचं नाहीस तू. आणि ह्यासाठी मोबदल्यात तुझा जीव नसला पाहिजे.